नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. आरोग्यशाही आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण आपल्या दैनंदिन जीवनात आरोग्याविषयी भेडसावणाऱ्या समस्यांवर उपाय जाणून घेत असतो. त्यासाठी विविध तज्ञ डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करत असतात. आजही तज्ञ डॉक्टर आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. डॉक्टर विक्रांत पाटील आणि डॉक्टर सुषमा पाटील. आणि आजचा आपला विषय आहे मिशन थायरॉइड. डॉक्टर, आपल्या दोघांचंही या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. तर विषयाला सुरुवात करण्याआधी दोन्ही डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर विक्रांत पाटील आणि डॉक्टर सुषमा पाटील हे आयुरोजेनिक्स आयुर्वेदा प्रायव्हेट लिमिटेडचे CEO आणि द आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिकचे डिरेक्टर आहेत. डॉक्टरांच्या TATC म्हणजेच द आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिकमध्ये आतापर्यंत 10,000हून अधिक थायरॉइडच्या रुग्णांवर यशस्वी उपचार झालेले आहेत. थायरॉइड आणि त्यातून निर्माण होणाऱ्या लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि सांध्यांचे आजार तसंच वंध्यत्व या आजारांच्या रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त अशी उपचार पद्धती TATCनं विकसित केलेली आहे. चला तर याविषयी अधिक माहिती घेऊयात TATC संस्थापक डॉक्टर सुषमा पाटील आणि डॉक्टर विक्रांत पाटील यांच्याकडून. तर डॉक्टर, TATCचं मिशन थायरॉइड हे नेमकं काय आहे आपण जाणून तर घेणार आहोत. मात्र पहिले थायरॉइड म्हणजे काय आहे हे आपल्या प्रेक्षकांना सांगा. नक्कीच. थायरॉइड हा जो आजार आपण ज्यावेळेला उच्चारतो ना, त्यावेळेला थायरॉइड म्हणजे काय हे खूप लोकांना माहितीच नसतं. तर थायरॉइड ही शरीरातली सगळ्यात महत्त्वाची ग्रंथी आहे. रादर या ग्रंथीवरती किंवा याच्यावरती आपली शरीराच्या अनेक गोष्टी, सिस्टम्स ज्या म्हणतो आपण, त्या कार्यरत होत असतात. त्यामुळे थायरॉइड या ग्रंथीला आपल्या शरीरामध्ये खूप अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे आणि तिच्यामध्ये ज्यावेळेला बिघाड होतो त्यावेळेला आपण थायरॉइडचा आजार झाला असं म्हणतो. मग थायरॉइडच्या आजारामध्ये काय होतं तर ज्यावेळेला आपण रिपोर्ट करतो T3, T4 आणि TSH, त्यावेळेला थायरॉइडचे या इथं जे गळ्यामध्ये असणारी फुलपाखराच्या आकाराची जी ग्रंथी आहे त्यातून निघणारे दोन स्त्राव आहेत ज्याचं नाव आहे T3 आणि T4. त्या दोघांचं ज्यावेळेला सिक्रिशन कमी होतं किंवा वाढतं, अशा पद्धतीचे जे बिघाड होतात त्यावेळेला थायरॉइड झाला असं आपण म्हणतो. मग अशा रुग्णांनी T3, T4, TSH चेक करणं, गळ्याची सोनोग्राफी करणं, अशा वेगवेगळ्या तपासण्या आहेत. ह्या गोष्टी बघितल्यानंतर कन्फर्म होतं की तुम्हाला कोणत्या प्रकारचा थायरॉइड आहे. बरं डॉक्टर, तुमच्याकडे येते. आता थायरॉइड म्हणजे काय डॉक्टरांनी सांगितलेलं आहे, मात्र TATCचं मिशन थायरॉइड नेमकं काय आहे? खूप चांगला प्रश्न प्राजक्ता. बेसिकली काय आहे की भारतात आज आपण बघितलं ना तर भारत हा डायबिटीस पाठोपाठ थायरॉइडची सुद्धा जगातली राजधानी बनायला लागला असं आपल्याला म्हणता येईल. गंमत अशी होते की थायरॉइडचा आजार हा मुळात बऱ्याच लोकांना कळत नाही. म्हणजे मला सांगताना खरं तर दुःख वाटतं की जवळपास प्रत्येक 5व्या महिलेमागं एक महिला ही आज थायरॉइडनं बाधित आहे आणि त्यांना ते माहीत नाही आहे. म्हणजे 2016-17 साली जो रिसर्च झाला होता, जी आकडेवारी झाली होती, त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की भारतातल्या 4.5 कोटीहून अधिक लोकांना थायरॉइड आहे आणि कितीतरी लोकांना अजून हे माहीतच नाही आहे की त्यांना थायरॉइडचा आजार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती हा थायरॉइडचा आजार आज पसरत चाललेला आहे. आता याच्या मागची कारणं खूप आहेत. म्हणजे सायकोलॉजिकल स्ट्रेस असेल, टेन्शन्स असतील, त्यानंतर आपण अतिशय चुकीच्या पद्धतीने जो आहार विहार करत आहोत ती कारणं त्याच्या पाठीमागे आहेत. याच्याशिवाय गोष्ट अशी होत असते की लोकांना एकतर आजार माहीत नाही आहे, तो कधी तपासायचा, काय तपासायचं हे माहीत नाही आहे. आणि त्यापेक्षा भयानक परिस्थिती ही आहे की ज्यांना तो आजार आहे, जे आत्ताच्या प्रचलित उपचार पद्धतीवरती अवलंबून आहेत, विसंबून आहेत, जे सकाळची एकच गोळी उपाशीपोटी खात आहेत, अशा लोकांना थायरॉइडचा रिपोर्ट त्यांचा नॉर्मल होतो, पण ते पेशंट स्वतः नॉर्मल नसतात. म्हणजे आपण जर बघायला गेलं तर बऱ्याच ठिकाणी असं आपल्याला पाहायला मिळतं की एखाद्या ठिकाणी एखाद्या नदीवरती पूल बांधलेला आहे असं म्हणतात, पण तो पूल फक्त कागदोपत्री असतो आणि ॲक्च्युली त्या नदीवरती पूलच नसतो. तसा काहीसा प्रकार थायरॉइडच्या पेशंट्समध्ये होत असतो. त्या थायरॉइडच्या पेशंट्सचे रिपोर्ट्स ॲब्सोल्यूट नॉर्मल असतात. T3, T4, TSH ह्या सगळ्या गोष्टी ॲब्सोल्यूट नॉर्मल असतात, पण त्यांची जी लक्षणं आहेत ती नॉर्मल नसतात. आणि मग ही लक्षणं कोणती तर ह्या पेशंट्समध्ये चिडचिड होत असते, स्किनला ड्रायनेस आलेला असतो, त्वचा कोरडी पडलेली असते भयानक मोठ्या प्रमाणावरती, केस गळत असतात, त्यानंतर मूड स्विंग्स होत असतात, मध्येच रडायला येत असतं, मध्येच हसायला येत असतं म्हणजे मूड चांगला असतो, त्याला मूड स्विंग्स असं म्हणतात.
ह्या गोष्टी आहेत. त्यानंतर छातीत धडधडल्यासारखं होत असतं, घाबरल्यासारखं होत असतं, सांधे दुखत असतात, मसल क्रॅम्प्स येत असतात, मसलला स्टिफनेस आलेला असतो, जॉईंटमध्ये मूवमेंट करताना दुखणं हा प्रकार व्हायला लागलेला असतो, कंबरदुखी, मानदुखी, पाठदुखी हे प्रकार व्हायला लागलेले असतात, छोटे जॉईंट्स जे आहेत ते दुखायला लागलेले असतात, अंगावरती सूज येत असते, चेहऱ्यावरती सूज येत असते. महिलांच्या बाबतीत बऱ्याच बायकांच्या ह्या भागामध्ये स्पेसिफिकली आपण जर पाहिलं तर खास थोडीशी येत असते किंवा कोरडेपणामुळे हा भाग जो आहे इथला हा सगळा असा काळा पडायला लागलेला असतो असंही पाहायला मिळतं. ह्या सगळ्या तक्रारी त्याच्याशिवाय लॉस ऑफ लिबिडो म्हणजे शारीरिक संबंधांची इच्छा नष्ट होणं किंवा कमी होणं हा प्रकार बऱ्याच वेळेला बघायला मिळतो. तो स्त्रियांच्यामध्येही बघायला मिळतो, पुरुषांच्यामध्येही बघायला मिळतो आणि मग तदनुषंगी पुढच्या कंप्लेंट्स उभ्या राहायला लागतात, जसं की वंध्यत्व आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टी पुढे यायला लागतात. बरोबरीनं सायकोलॉजिकल फॅक्टर, फिजिकल फॅक्टर आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवरचे फॅक्टर बघायला गेलं तर स्त्रियांच्यामध्ये पाळीच्या तक्रारी आणि मग त्याच्यातून पुढं वंध्यत्व अशा सगळ्या प्रॉब्लेम्स येत असतात. आणि ह्या प्रॉब्लेम्ससाठी मात्र प्रचलित उपचार पद्धतीमध्ये चांगलं उत्तर आहे असं म्हणता येत नाही आहे. म्हणजे तिथं फक्त पेशंटचा रिपोर्ट नॉर्मल आणला जातो, पण दुर्दैवानं पेशंटचे हे सगळ्या सिम्पटम्स जे आहेत, लक्षणं जे आहेत ते त्रास पेशंटला होतच असतात. आणि TATCचं मिशन थायरॉईड हे आपण याच्यासाठी करतो आहोत की आपल्याला ह्या पेशंट्सना फक्त रिपोर्टवरती नव्हे, फक्त कागदावरती नव्हे, तर त्याला बेसिकली त्यातला शरीराला, मनाला आतून बाहेरून व्यवस्थित करायचं आहे. म्हणजे एक पाऊल आरोग्याकडं, ते पण नॅचरल पद्धतीनं. हे मिशन थायरॉईड आहे. आयुर्वेदाच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण भारतामध्ये हे अचीव करायचं आहे. नक्कीच डॉक्टर, तुम्ही जसं म्हणालात एक पाऊल आरोग्याकडे, तुम्ही असे बऱ्याच रुग्णांवर उपचार केलेले असेल. थायरॉईडमुळे खरं तर खूप प्रॉब्लेम्स येत आहेत, तर तुमच्या रुग्णांचे काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत? गंमत अशी होते ना की पेशंट आल्यानंतर म्हणतात की डॉक्टर तुम्ही त्या दिवशीचेच TV मध्ये सांगत होतात ना, माझे सगळे प्रॉब्लेम तेच आहेत. इथून सुरुवात होते. म्हणजे तुम्ही आमच्या आजाराला, तुम्हाला व्यवस्थित कळला आमचा आजार, असं त्यांचं पहिलं म्हणणं असतं. आणि उपचार घेतल्यानंतर म्हणजे खरं तर खूप मोठा गैरसमज आहे लोकांच्यामध्ये. लोकांना असं वाटतं की आयुर्वेदिक ट्रीटमेंट ही खूप स्लो काम करत आहे. मी नेहमी समजावून सांगत असतो की आयुर्वेदिक ट्रीटमेंट ही स्लो नाही आहे. देयर इज अ डिफरन्स बिटवीन मॅनेजमेंट अँड ट्रीटमेंट. उपचारांमध्ये आणि मॅनेजमेंटमध्ये खूप फरक आहे. घर गळत असेल, आतून पापुद्रा पकडलेला असेल तर त्याच्यावरती एक कागद लावून मास्क करून टाकलं ना तर तो दिसत नाही, ही झाली मॅनेजमेंट. आणि त्याच्या जागेवरती वरची गळती थांबवणं ही झाली ट्रीटमेंट. आयुर्वेद ट्रीटमेंट करतो, मॅनेजमेंट करत नाही. आणि म्हणूनच मॉडर्नची आत्ताची जी उपचार पद्धती आहे त्याच्यामध्ये एक गोळी घेऊन काम भागतं, पण ती आयुष्यभर घ्यायला लागते. आयुर्वेदिक औषध हे वर्षभर घ्यायला लागेल, 2 वर्ष घ्यायला लागेल, पण त्यानंतर हे त्रास सगळे निघून जातात. गोळीचा डोस आयदर कमी होतो किंवा पूर्ण बंद होतो आणि पेशंटचं लिव्हिंग जे आहे ते खूप सुंदर बनतं. आणि हे ज्यावेळेला पेशंट पहिल्या महिन्यानंतर सांगतो की डॉक्टर हे त्रास जे गेले 15 वर्ष, 20 वर्ष, 10 वर्ष आम्ही सहन करत होतो ते पहिल्या महिन्यामध्ये आम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट दिसायला लागलेले आहेत. म्हणजे असं आम्ही म्हणतच नाही आहे की 1 वर्षाची ट्रीटमेंट आहे म्हणजे 1 वर्ष ट्रीटमेंट घ्या आणि 1 वर्षानंतर मग तुम्हाला फरक पडणार, असं होत नाही. तो पहिल्या दिवसापासून फरक पडायला सुरुवात झालेली असते. आणि पेशंटला पहिल्या महिन्यानंतर फरक जाणवल्यानंतर पेशंट एवढे पॉझिटिव्ह होतात. आणि ते फक्त शारीरिक नाही आहेत, मानसिक नाही आहेत, सगळ्याच पद्धतीनं म्हणजे एका अख्ख्या घराचं आरोग्य तिथं सुधारतं असं आपल्याला पाहायला मिळतं. आणि असे कितीतरी अनुभव आपल्याकडे आहेत. नक्कीच, तुम्ही म्हणालात तुमच्या रुग्णांचे अनुभव आहेत, आपण ते पाहूयात. मी सुरेखा बाळकृष्ण हवेली, मी प्राधिकरण निगडीमध्ये राहते. मी एकदा TV वर दुपारी सांग केलेला जो कार्यक्रम बघितला त्याच्यात सरांची मुलाखत होती. ती मुलाखत बघून मी खूप इम्प्रेस झाले. त्याच्यानंतर मग एकदा भेटून येऊ म्हणून मी भेटायला आले. मी जुलैमध्ये डॉक्टरांना भेटले, त्यावेळेस मॅडम होत्या. मग नंतर मग डॉक्टरांना भेटले. अशी माझी ट्रीटमेंट सुरू झाली. त्याच्यानंतर माझं 2ऱ्या महिन्यातच माझ्या मिस्टरांचं नी रिप्लेसमेंट होतं. त्याच्यामुळे मला 1 महिना काही कशाकडेच लक्षात येता नाही. त्याच्यानंतर मग रेग्युलर जी ट्रीटमेंट सुरू झाली माझी सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये माझं वमन केलं. वमन केल्यानंतर माझं वजन सुरुवातीला 86 किलोपेक्षा जास्त होतं. त्याच्यानंतर वमन केल्यानंतर त्या एक 8-10 दिवसातच जवळजवळ माझं 6 ते 7 किलो वजन कमी झालं. मग त्याच्यानंतर रेग्युलर ट्रीटमेंट, मग मला खूप वाटत गेलं की वजन कमी झालं आहे, आता मला पुढचं वजन अजून जास्त कमी करायचं होतं. आणि मुख्य म्हणजे मला चालायला, गुडघ्यांना खूप प्रॉब्लेम होता. मी अर्धा किलोमीटरही चालू शकत नव्हते. नंतर मग मी हे औषधं रेग्युलर तशीच घेत गेले. जे त्यांनी पथ्य सांगेल ती पथ्य पाळली, जी औषधं दिली ती वेळेवर घेतली. जे जे सांगतील त्याच्याप्रमाणे मी सगळं करत गेले. असं करत करत माझं जवळजवळ 1-1.5 वर्षात परत वजन कमी झालं. परत 7-8 किलो वजन कमी झालं. आणि आत्ता जवळजवळ माझं 16 ते 17 किलो वजन कमी झालेलं आहे.
कारण त्याच्यामुळं मला एवढं समाधान वाटतं की मी अजूनही माझं पूर्ण मला जोपर्यंत क्लिअर म्हणजे थायरॉइडचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत मी औषध बंद करणारही नाही. आणि म्हणजे मला खूप फ्रेश वाटते. पहिली जे मी अगदी सुस्त होते, झोपावंसं वाटायचं, एका जागेवर बसलं तर उठावंसं वाटत नव्हतं कधी. पण नंतर हळूहळू एवढी फ्रेश झाली मी आता दिवसातून किती वेळा म्हणलं तर उठ बस करायला मला काहीही प्रॉब्लेम येत नाही. पहिली मी अर्धा किलोमीटर चालू शकत नव्हते, पण आता मी 5 किलोमीटर रेग्युलर रोज चालते, तरी काही आळस येत नाही किंवा काहीही नाही. पूर्वीपेक्षा मला खूप बदल वाटला, खूप वाटला. आणि मुख्य म्हणजे त्यांच्या क्लिनिकमध्ये एवढं आपुलकीचं वातावरण आहे की सगळे त्यांचा स्टाफ, स्वतः डॉक्टर, स्वतः मॅडम, सगळ्यांकडून मला खूप चांगली म्हणजे इतकी वागणूक केली. तर जनरली आपण डॉक्टरकडे गेलो की ते काय सांगतात, हे औषध तुम्हाला दिलंय, हे घ्या आणि आयुष्यभर हे चालू ठेवा. पण इथं आल्यानंतर खूप आपुलकीने विचारलं गेलं, त्याच्यामुळं खूप यावंसं वाटतं. आणि अजूनही येते, मी भेटते त्यांना. डॉक्टरांचा आणि मॅडमचा स्वभाव खूप म्हणजे खूप चांगला आहे, त्यांच्यात खूप आपलेपण आहे. मलाही त्यांच्याबद्दल खूप आपुलकी वाटते. डॉक्टर, माझा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे थायरॉइडच्या रुग्णांमध्ये काय काय लक्षणं असतात? आता डॉक्टरांनी काही लक्षणं सांगितलेली सुद्धा आहेत. त्यापूर्वी आपण थायरॉइड म्हणजे काय हे सुद्धा पाहिलेलं आहे. पण बेसिकली थायरॉइडचे 3 प्रकार आपण मानतो किंवा पडतात, ज्याच्यामध्ये हायपोथायरॉइड, हायपरथायरॉइड आणि गळ्याला आलेली सूज, ज्याला गॉइटर म्हटलं जातं. आता हायपोथायरॉइड आणि हायपरथायरॉइड याच्यामध्ये काही फरक आहेत. म्हणजे हायपोथायरॉइडची लक्षणं आपण अगोदर पाहून घेऊयात. हायपोथायरॉइड ज्यांना आहे त्यांच्यामध्ये अंगावरती सूज येणं, चेहऱ्यावरती सूज येणं, वजन प्रचंड प्रमाणात वाढणं, ज्याला आपण अनकंट्रोल्ड वेट गेन म्हणतो, अशा पद्धतीचं वजन वाढत असतं. झोप खूप जास्त येते किंवा झोप येतच नाही किंवा डिस्टर्ब स्लीप असते. केस गळत असतात, त्वचा पिंपल्स येणं हे होत असतं किंवा चेहरा तेलकट पण बाकी पूर्ण शरीर कोरडं पडणं हे होतं. जसं सरांनी सांगितलं तसं इथं हा काळा पॅच किंवा डिस्कलरेशन आपल्याला दिसायला लागतं. हा विशेष करून म्हणजे थायरॉइडचा जो आजार आहे हा महिलांच्यामध्ये जास्त दिसतो. म्हणजे 80% महिला आहेत आणि 20% पुरुषांमध्ये आढळतो. त्यामुळे महिलांच्या संदर्भाने ज्या पाळीच्या तक्रारी आहेत या आपल्याला जास्त करून बघायला मिळतात. म्हणजे पाळी डिले होणं, लेट येणं किंवा अंगावरचं खूपच कमी जाणं, म्हणजे अगदी अर्धा दिवस, एखाद दिवस जाणं, गेल्यासारखं वाटणं फक्त, अशा पद्धतीच्या तक्रारी येऊ शकतात. अंगावरचं पांढरं जाणं आणि त्याच्यामुळं मग गळून गेल्यासारखं होणं किंवा थकवा जाणवणं, कुठल्याही कामात उत्साह वाटत नाही. जी गोष्ट ती स्त्री खूप चांगल्या पद्धतीनं करू शकत होती, पण थायरॉइड झाल्यापासून या सगळ्या गोष्टींपासून तिला विरक्ती आलेली आहे किंवा तिला हे काम करायचीच इच्छा नसते किंवा करते पण रडत खडत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसायला लागतात. आणि यातून मग कुठेतरी डिप्रेशन, नैराश्य, उदासीनता यायला लागते. छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडणं, रागवणं, रडायला येणं, छातीत धडधडणं, छोट्या छोट्या गोष्टींचा सुद्धा खूप जास्त ताण येणं, अशा अनेक गोष्टी आपल्याला दिसायला लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्यांच्या परिणाम कुठेतरी मग नवरा बायकोंच्या नात्यांमध्ये सुद्धा यायला लागतो. ह्या सर्वसाधारणपणे हायपोथायरॉइडच्या रुग्णांमध्ये दिसणारी ही लक्षणं आहेत. याच्यासारखीच लक्षणं सर्वसाधारणपणे हायपरमध्ये सुद्धा दिसतात, पण थोडीशी अपोजिट लक्षणं आहेत आपल्याकडे. त्याच्यामध्ये वजन झपाट्याने कमी होत असतं. झपाट्याने कमी होणं म्हणजे काय, तर आमच्याकडे अशी एक रुग्ण होती जिचं वय 52 पण वजन फक्त 29 किलो. म्हणजे इतक्या झपाट्याने वजन कमी व्हायला लागतं. यांच्यामध्ये मग वारंवार शौचाला जावं लागणं किंवा चिकट शौचाला होणं, दिवसातून 2-3 वेळा जावं लागणं, थकवा जास्ती आलेला असतो, हाताला थरथरी किंवा संपूर्ण शरीरालाच थरथरी आलेली असते. अशी लोक खूप निस्तेज वाटतात किंवा त्यांचं सुद्धा प्रोडक्टिव्हिटी जी आहे किंवा जी काम करण्याची कॅपॅसिटी आहे ती कुठंतरी कमी व्हायला लागते. अशा हायपरथायरॉइडच्या पेशंट्समध्ये, स्त्री पेशंट्समध्ये पाळीच्या तक्रारी ज्यावेळेला जाणवतात ना त्यावेळेला अंगावरचं खूप दिवस जात राहतं आणि खूपदा म्हणजे ह्या गोष्टी होत राहतात, पण अनेकदा त्या गर्भाशयाशी रिलेटेड असं म्हणून काही वेळेला दुर्लक्षित होऊ शकतात. तर तो थायरॉइडचं एक लक्षण म्हणून समोर दिसतं. केस खूप जास्त गळायला लागतात, अंग प्रचंड दुखत असतं, हाडं दुखत असतात, सांधेदुखी होत असते, पाठदुखी असते. शिवाय मग जसे पाळीच्या तक्रारी आहेत त्यामुळं मग वंध्यत्वासारख्या तक्रारीसुद्धा आपल्याला जाणवायला लागतात. ही काही लक्षणं हायपरथायरॉइडची आहेत. आणि गॉइटर म्हणजे गळ्याला येणारी जी सूज आहे ती फक्त गळ्याला आलेली सूज सुद्धा म्हणून असू शकते, म्हणजे जे आपण रचनात्मक बिघाड ज्याला आपण म्हणतो,
किंवा त्याच्यासोबत तुम्हाला हायपो किंवा हायपर या दोन्हींपैकी कोणताही थायरॉइडचा प्रकार सुद्धा असू शकतो. ह्या एक गोष्टी झाल्या. त्याच्याबरोबरीने जे ऑटोइम्यून डिसऑर्डर्स आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये मग हशिमोटो डिसीज आहे किंवा ग्रेव्स डिसीज आहे, ज्याच्यामध्ये डोळ्यांवरती खूप मोठा परिणाम येतो. डोळे बाहेर ओढल्यासारखे वाटतात, डोळ्यांवरती ताण येतो आणि त्यामुळं मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना प्रचंड होणारी चिडचिड आणि मग मूड स्विंग्स, इरिटेशन ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात. विशेष म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी महिलांच्यामध्ये दिसत असतात आणि एक स्त्री म्हणून मग ती गृहिणी असेल किंवा मग ती ऑफिस गोईंग असेल, तर या सगळ्या गोष्टी करत असताना ना त्या स्त्रीची होणारी कुचंबना आम्ही स्वतः डोळ्यांनी बघतो. पण होतं काय, जसं आपण पाहिलं की हे सगळं आधुनिक शास्त्राच्या नुसार हे ऑन रिपोर्टमध्ये नॉर्मल दिसत असतात, गोळी खात असतात, पण कुठेही ती पेशंट स्वतः नॉर्मल नसते. म्हणजे खूपदा पेशंट्स असे येतात की आमची गोळी बंद नाही झाली तरी चालेल, पण मला नॉर्मल लाईफ जगायचं आहे. नक्कीच डॉक्टर, आपण लक्षणांबद्दल बोलणारच आहोत, मात्र आपल्या लोकशाहीच्या प्रेक्षक अश्विनी कदम कल्याणहून जोडल्या गेलेल्या आहेत. अश्विनी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. खरं तर थायरॉइड संदर्भात मला एक विचारायचं होतं की ह्या मागची नेमकी लक्षणं काय आहेत आणि खूप आपण बघतोय कमी वयात देखील थायरॉइड होण्याची शक्यता असते, तर ते होऊ नये यासाठी नेमकं काय करावं? खरं तर हा कसं एकदम ट्रिकी प्रश्न आहे, कारण कसं आहे, लक्षणं तर आता मॅडमनी सांगितलीच, मी मागाशी सांगितली, पण होऊ नये म्हणून काय करायचं असं म्हणताल तर हा खरंच खूप अवघड प्रश्न आहे. सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की तुम्हाला तुमचं मानसिक आरोग्य सांभाळावं लागेल. दुसरं म्हणजे तुमचं खाणंपिणं तुम्हाला सुधारावं लागेल. आणि खाणंपिणं सुधारणं म्हणजे काय, तर तुम्ही कृत्रिमरित्या पिकवलेले जे आपण पदार्थ सगळेच खातो आहोत, म्हणजे इन्क्लुडिंग मी, आपण सगळेच ते खात आहोत, त्या खाण्यावरती आपल्याला कंट्रोल घेणं गरजेचं आहे. म्हणजे काय, तर दूध वाढावं म्हणून हॉर्मोन्स टोचायचे, भाजी लवकर वाढावी म्हणून त्याच्यावरती देशी दारू फवारायची, असे सगळे प्रयोग आपण सगळ्यांना माहिती झालेले आहेत. आता अगदी हे जे आहेत केमिकल फर्टिलायझर्स जे आहेत त्यांचा वापर, कीटकनाशकांचा वापर, यांच्यामुळं शरीरातल्या हॉर्मोन्सचं प्रमाण बिघडतं आहे असं पाहायला मिळतं आहे. आणि या गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला त्रासदायक ठरतात. दुसरा एक असाही रिसर्च बघण्यामध्ये आलेला आहे की ऑटोइम्यून डिसऑर्डर्स जे आहेत, मी बोलतोय त्याचा कृपा करून कोणी वेगळा अर्थ काढू नये, पण ऑटोइम्यून डिसऑर्डर्स मागं व्हॅक्सिनेशन जे मोठ्या प्रमाणावरती होतं आहे आजकाल सगळ्याच लहान मुलांच्यामध्ये, हे एक महत्त्वाचं कारण आहे. कारण व्हॅक्सिन्स अँटीबॉडीज तयार करतात आणि हे जे आहे ऑटोइम्यून डिसऑर्डर्स जे आहेत, जसं थायरॉइडमध्ये ग्रेव्स डिसीज आणि हाशिमोटो डिसीज मॅडमनी मागाशी सांगितले, ह्यामध्ये अँटी थायरॉइड अँटीबॉडीज तयार होत असतात आणि त्याच्यामुळे सुद्धा हा प्रकार होत असतो. हा अजून रिसर्च ह्याचा आपण असं म्हणूया 90% झालेला आहे, पण अजून 10% शिल्लक आहे, पण हा एक प्रकार पाहायला मिळतो. त्यामुळे खरं तर ह्या दुष्टचक्रातून बाहेर निघणं तसं फारसं शक्य आहे असं मला वाटत नाही, कारण हा ज्या पद्धतीनं आत्ता खाणंपिणं सगळंच बिघडलेलं आहे आणि सगळे केमिकल आणि ह्या गोष्टींचा वापर होतोय, त्यामुळे ह्याला टाळता येणं तसं शक्य नाही आहे. पण जर आयुर्वेदाचा वापर केला गेला आणि शरीराच्या शुद्धी प्रक्रिया रेग्युलरली करून घेतल्यात, पंचकर्म व्यवस्थित वेळेवरती करून घेतलीत आणि तुमच्या वैद्यांच्या, डॉक्टरांच्या, आयुर्वेदिक डॉक्टरांच्या तुम्ही मार्गदर्शनाखाली असाल, त्यांच्या सल्ल्यानुसार वागत असाल, तर तो आपल्याला ह्याच्यातून काही प्रमाणामध्ये दिलासा मिळू शकेल असं मला वाटतं. नक्कीच. अश्विनीजी, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही डॉक्टरांकडून उपचार सुद्धा घेऊ शकता आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल अशी आशा आहे. धन्यवाद लोकशाही सोबत संवाद साधण्यासाठी. तर डॉक्टर, अगदी शेवटची 4 मिनिटं आपल्यासोबत आहेत आणि TATCच्या ट्रीटमेंट आणि प्रचलित उपचारांमध्ये नेमका काय फरक आहे? TATCमध्ये असं आहे की आमच्याकडे ज्यावेळेला उपचार होतात त्यावेळेला सगळ्यात पहिली गोष्ट आम्ही 5 फेजमध्ये ट्रीटमेंट करत असतो. पहिली आहे ती म्हणजे आश्वासन चिकित्सा, त्याच्यानंतरची आहे ती निदान चिकित्सा, त्यानंतर आहे तो आहार, त्याच्यानंतर आहे तो भेषज आणि त्यानंतर शोधन. अशा 5 टप्प्यांमध्ये हे काम होत असतं. आश्वासन म्हणजे पेशंटला काउन्सिलिंग होणं गरजेचं आहे. मुळात पेशंटला हे कळणं गरजेचं आहे की आपल्याला आजार काय आहे, कसा आहे, तो पूर्ण बरा होणार आहे की होणार नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टींविषयीची त्याला परिपूर्ण माहिती देणं, इट इज कॉल्ड एज आश्वासनम. म्हणजे आपण त्याला आश्वस्त करतो की घाबरू नकोस, काउन्सिलिंग केलं जातं. दुसरं आहे त्याचं निदान केलं जातं की ह्याला नक्की प्रॉब्लेम्स कसे आहेत, मग त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या टेस्ट्स आहेत त्या टेस्ट सगळ्या करून घेतल्या जातात. याच्यासाठी आधी पेशंटचं व्यवस्थित ऐकून घ्यावं लागतं. ते आम्ही TATCचा आमचा सगळा स्टाफ, म्हणजे आमच्या स्टाफमध्ये TATCमध्ये मी आहे, मॅडम आहे, डॉक्टर हर्षवर्धन आहेत, डॉक्टर भावना आहेत, डॉक्टर सोनाली आहेत,
आणि हा सगळा स्टाफ हे सगळं व्यवस्थित ऐकून घेत असतो, कारण ऐकून घेतल्याशिवाय पुढच्याच्या कंप्लेंट्स कळत नाहीत आणि कंप्लेंट्स कळल्या नाही तर मग ट्रीटमेंट होऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही आधी ऐकून घेतो, मग त्याचं निदान करतो, त्यानंतर त्याच्या आहारामध्ये बदल करतो आणि नंतरच्या ज्या 2 गोष्टी आहेत ते म्हणजे भेषजम आणि शोधनम. भेषज म्हणजे औषधोपचार आणि त्याच्यासाठीची स्पेसिफिक ट्रीटमेंट मेथड ही तयार केली जाते आणि त्या पेशंटला ती वापरली जाते. शोधनम ह्याच्यामध्ये शरीराची शुद्धी केली जाते, मग त्याच्यासाठी एंडोक्लीन असेल किंवा बाकीच्या ज्या मेटा डिटॉक्स नावाची ट्रीटमेंट असेल, ह्या अकॉर्डिंगली हे सगळं तयार केलं जातं. बेसिकली पेशंटच्या सगळ्या कंप्लेंट्स पाहिल्यानंतर त्यांचं ग्रेडिंग केलं जातं की ह्या पेशंट्सला किती ग्रेड आहे 1 ते पुढे, आणि जेवढं ग्रेड जास्त त्याच्यानुसार अकॉर्डिंगली जी ट्रीटमेंट आहे प्रोटोकॉल त्या पेशंटचा ठरला असतो आणि तो प्रोटोकॉल त्या पेशंटला करायला दिला जातो किंवा त्याच्यावरती तो वापरला जातो. आता याच्यामध्ये होत असं असतं की ह्या सगळ्या सिस्टीम ज्या आहेत ना त्या एका व्यवस्थित एका फॉर्मॅटमध्ये बसवलेल्या आहेत. त्यामुळे तिथे कोणताही डॉक्टर जरी असला, म्हणजे मी नसलो आणि मॅडम असल्या, मॅडम नाही आहेत कारण दुसरं कोणी डॉक्टर्स आहेत, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ही सिस्टीम रन होत राहते. इथे ही डॉक्टरवरती डिपेंडंट राहत नाही. कोणताही डॉक्टर आला तरी सुद्धा ट्रीटमेंट प्रोटोकॉल तोच असतो आणि त्याच्यानंतरची ट्रीटमेंट पण तीच होत जाते, जशी त्या स्कोरिंगवरती डिपेंडंट असणारी ती आहे. आणि पेशंटला पहिल्या महिन्यामध्ये दुसऱ्या महिन्यामध्ये त्याला पाहिजे तशा पद्धतीनं आपण एका गोष्टीमध्ये रिलीफ द्यायला सुरुवात करतो. हळूहळू पेशंटचा थायरॉईडच्या हॉर्मोनचं सिक्रेशन वाढायला लागतं आणि जसजसं हॉर्मोनचं सिक्रेशन वाढायला लागतं तसतशी त्याची गोळी कमी व्हायला लागते. काही पेशंटची गोळी पूर्ण बंद होते, काही पेशंटची गोळी टेम्पररी काही प्रमाणामध्ये कमी होते. मागाशी ज्या पेशंट आपल्या बोलल्या सुरेखा हवेली, हा खरं तर त्यांचा 1 वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे आणि आत्ता त्यांची गोळी पूर्ण बंद आहे. त्यांची गोळी पूर्ण बंद झालेली आहे 16 आणि ती जवळपास आधी काहीतरी 75 की 100 मायक्रोग्रॅमची त्यांची आधी गोळी होती, आता ती पूर्ण बंद झालेली आहे. ह्या पद्धतीनं ते केलं की पेशंट्समध्ये चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्हमेंट यायला लागतात. नक्कीच. डॉक्टर, अजून एक आपल्या प्रेक्षक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ठाण्याहून प्राजक्ता पवार. प्राजक्ता, तुमचा प्रश्न विचारा. नक्कीच मॅडम, मला असं जाणून घ्यायचं आहे की ह्या म्हणजे थायरॉइड जर असेल तर मी खाण्यापिण्यात काय पथ्य पाळावेत? थायरॉइड असताना म्हणजे हायपोथायरॉइड आहे तुम्हाला, तर तुम्ही कोबी, फ्लॉवर, पालक, मुळा, सोयाबीन हे घटक मेनली वर्ज्य करावेत. त्याबरोबरीनं याच्यामध्ये मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे, त्यामुळं तूर डाळ, हरभरा डाळ, मटकी आणि दह्यासारखे पदार्थ हे तुम्ही टाळावेत. अगोदर पण सरांनी जसं सांगितलं तसं आहारातले आपले जे काही गोष्टी आहेत, ऑर्गॅनिक म्हटलं तर जेवढं ऑर्गॅनिक आपल्याला खाता येतील भाज्या तेवढं ऑर्गॅनिक खावे. प्रिझर्व फूड किंवा फ्रीजमधलं जे अन्न आहे ते शक्यतो टाळावं. फास्ट फूड किंवा इन्स्टंट फूडच्या मागे न लागता फ्रेशली तयार झालेलं जे अन्न आहे ते खाण्यामध्ये घ्यावं. आणि जसं आपण आहारातलं बघतो त्याबरोबरीनं योगासन आणि प्राणायाम या गोष्टींचा सुद्धा जरूर वापर करावा. नियमित योगासन आणि प्राणायाम जर केलेत तर तुम्ही निश्चितपणे फिट राहू शकता किंवा थायरॉइड सुद्धा तुमचा कंट्रोलमध्ये राहू शकतो. नक्कीच. प्राजक्ता, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल अशी आशा आहे. डॉक्टर, तुम्ही दोघंही स्टुडिओमध्ये आलात, आपल्या प्रेक्षकांना मोलाचं मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. यासोबतच आरोग्यशाहीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा लोकशाही न्यूज. ताज्या बातम्यांसाठी लोकशाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.